सोलापुर से कांग्रेस सांसद प्रणीति शिंदे ने आज पत्रकार परिषद में बोलते हुए सरकार की लाडली बहन योजना पर फिर से निशाना साधा। उन्होंने कहा, सरकार का खजाना खाली है, इस योजना से अब 9 लाख बहनों को बाहर किया जाएगा। साथ ही शिंदे ने अन्य कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रियाएं दी। सरकार महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे। लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं, एकदा होणार होतं। त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, PM किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत। सरकारने एवढं पण सांगितलं की तुम्ही जर एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दुसरी योजना आम्ही देऊ शकणार नाही। इथपर्यंत ह्या लेवलला येऊन सरकार जर पोचली असेल तर ती शोकांतिका आहे। लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं, ॲक्च्युली त्यांना EVMच करायचं होतं, पण EVMवरच कसं म्हणून लाडकी बहीणमुळे आम्ही जिंकलो। ॲक्च्युली ते EVMमुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली। पण आज एकही योजना राबवली जात नाही आहे, एकही योजनेची निधी लोकांपर्यंत पोचत नाही आहे। ग्रास रूटला खूप अडचणीत लोक आहेत। फक्त सत्तेत असणारे सत्तेची मजा घेत आहेत, सत्तेचा गैरवापर करत आहेत, अब्यूज ऑफ पॉवर। विमानं वळवली जात आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, मर्डर्स केले जात आहेत, मारहाण केली जाते आहे आणि सरकारचा सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे ज्वलंत उदाहरण हे महायुतीचं सरकार आपल्याला देतं। हवेत तीर मारत नाही होत। आज 3 वाजता डोंगरगावला आम्ही नारळ फोडून श्री गणेश करण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि 23 तारखेला लक्ष्मी दहीवडीला आम्ही ओपनिंग काम करणार आहोत आणि 3-4 दिवसात तुम्हाला कामाची सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसेल। तुम्ही स्वतः जाऊन शहानिशा करू शकता। कलेक्टरशी आत्ताच मीटिंग झाली, कलेक्टरनी पण या सगळ्या कामासाठी NOC आमच्या हातात प्राप्त आहे। NOC घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम सुरू करत आहोत। तर एवढंच, मला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वादाची गरज आहे। माझ्यासोबत ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या संमतीनुसार लोकशाही पद्धतीने आम्ही हे क्रांतिकारी काम पुढे नेत आहोत आणि कामाची सुरुवात करत आहोत। माझ्यानंतर अरुण कृष्णमूर्ती, जे या संस्थेचे फाउंडर आहेत, EFI, ते तुमच्यासमोर एक प्रेझेंटेशन देतील। ते काही दिवस इथे आहेत। त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून सर्वे पण काही दिवसापासून इथे केला। आमचे तालुका अध्यक्षांनी खूप मोठं सहकार्य केलं। ह्याच्यात सर्वे करून गाव निवडायचं काम तालुका अध्यक्षांनी केलं आहे। सगळ्यांना घेऊन आम्ही हे काम सोलापुरात सुरू करत आहोत। मला एक करेक्शन करायचं आहे सुरवसेजी, तुम्ही एक्सपिरियन्स पत्रकार आहात, अनेक वर्षापासून तुम्ही जर्नलिझम करताय। विमान सेवेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हतं केलं, विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं। अजूनही आम्ही आतुरतेने त्या आकाशाकडे बघत आहोत की विमानसेवा कधी सुरू होईल। विमानसेवा म्हणजे हे विमान येणार आहे, ते विमान काही होताना दिसत नाही आहे। मी मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशन TDPचे जे आहे त्यांच्याशी बोलले आहे। मी त्यांना आग्रह केला आहे की कृपया करून मीटिंग एअरलाईनची ताबडतोब घ्या आणि ही विमानसेवा सुरू करा। पण अडथळे निर्माण होतात, इगोचा विषय होतो। जेव्हा आम्ही पुढाकार घेतो तेव्हा ते कसं थांबवायचं नेमकं ह्याकडे सरकार जास्त लक्ष केंद्रित करत आहे। पण लोकांनी आशेने काँग्रेसचा खासदार सोलापूर जिल्ह्यात 10 वर्षांनी निवडून दिला आहे। लोकांनी विश्वास दिलेला तो मी दाखवलेला मी व्यर्थ जाऊ देणार नाही। काही दिवसातच काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्याकडून विमानसेवा सुरू झालेली तुम्हाला दिसेल, जर सत्ताधाऱ्यांनी अडथळे नाही आणले तर। सहकार्य कराल, ह्याचं लोकांपर्यंत पोचणं आणि काय काम होतं आहे हे पोचणं महत्त्वाचं आहे। ह्या संस्थेने आपल्या देशात 5-6 गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये काम केलं आहे, त्याबद्दल पण ते तुम्हाला माहिती सांगतील। आणि सुरुवातीला आम्ही मंगळवेढाचं डोंगरगाव घेतो आहे। मी जसं 24 गावांचा प्रश्न म्हणाली, हे 24 गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगरगाव घेतो आहे। त्या डोंगरगावात मोठं तलाव आहे जिथे आता पाणी नाही आहे, कोरड पडले आहे। तिकडे पूर्ण
पुन्हा एकदा पर्कॉलेशन, खोदकाम असेल, रिवायवल असेल, कन्झर्वेशन असेल, सगळं ही संस्था करणार आहे. त्या डोंगरगावाच्या तलावावर अवलंबून असणारी 4 गावं आहेत, हाजापूर, हिवरगाव, पाटकळ, खोमनाळ. ही 4 गावं आहेत जी डोंगरगावावर अवलंबून आहेत. त्याच्यानंतर लक्ष्मी दहीवाडीमध्ये आम्ही काम घेतो आहे. लक्ष्मी दहीवाडी मध्ये जवळजवळ 11,000ची लोकसंख्या आहे. त्यानंतर वाफळे, मोहोळ तालुका, ही आधीची 2 गावं मंगळवेढा तालुका होती. वाफळे, मोहोळ तालुका, तिथे आम्ही हे काम घेतो आहे. अक्कलकोटचं आम्ही एक आयडेंटिफाय करतो आहे. आम्ही हाल चिंचोळी केलेलं, पण तिकडे त्या सुकलेल्या ओढ्यात फक्त खडी आहेत म्हणून ते कट करून कदाचित आम्ही कर्देहाळी घेऊ. दक्षिणमध्ये तर पाणी आहे, पण येणाऱ्या दिवसात पण तिथे पण फोकस करू. आणि ह्यासोबत जी 24 गावं आहेत त्याच्यातली 10 गावं सुरुवातीला जिथे विहिरी खोदायचं काम ह्या संस्थे माध्यमातून आम्ही करत आहोत. जिथे विहिरी आहेत त्यांना रिचार्ज करण्याचं काम करणार आहोत. आणि जिथे विहिरी अजिबात नाही आहेत किंवा साठवण क्षमता ज्या गावात नाही आहे तिथे विहिरी खोदण्याचं काम करणार आहोत. हे फक्त मी तुम्हाला ह्या वर्षीचं सांगते आहे. ही सगळी कामं जून जुलैपर्यंत पूर्ण होतील. म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्याच्यात तुम्हाला ह्या वर्षी पाणी साठा होताना दिसेल. आणि पुढच्या मार्चनंतर अजून गावं, अजून विहिरी, अजून ओढे, नाले, लेक घेण्यात येतील. 5 वर्षाचं काम आहे आणि होपफुली पुढे पण त्याच्यानंतर पण हे काम आमचं ह्या पद्धतीत सुरू असणार. तर